नमस्कार, मी कल्पना समृद्धी बुटीकमध्ये आपलं स्वागत करते. आपण 28 पासून 44 पर्यंत जे कटोरीचे कटिंग आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिल्या दिवशी आपण आज पाहतोय की 28 कटोरी साईजचं कटिंग बघतोय. तर ते कटोरी कटिंग पासून मापे टाकण्यापासून कटिंगपासून कटोरी कशी वाढवायची वगैरे हे सगळं आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग आपण 28 साईजचे मापे टाकून घेऊयात. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13 इंच. त्याच्यामध्ये एक मिळवला आहे जो आपला मार्जिनमध्ये शोल्डरला आणि कमरेला अर्धा इंच कमी होतो तो. आणि असं 14वर मार्किंग करून जिथं 14 आलं तिथून आपण शोल्डरचं माप टाकून घेतो आहे. तर शोल्डर हे आपल्या बॅक नेकनुसार असतं, त्याच्यानुसार मी 5 शोल्डर घेतलेला आहे. आणि मुंडा खोली ही आपली छातीचा 6वा प्लस अर्धा इंच असते. तर छातीचा 6वा हे 4.6 आणि त्याच्यामध्ये अर्धा मिळवल्यानंतर 5.1 वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यावरच आपण छातीचं मार्किंग करून घेतो आहे. तर छाती आहे आपली 28, 7 आणि त्याच्यापुढे 2 इंच म्हणजे 9 इंचावर झालं. हे कंबर आहे 24 इंच म्हणजे 6 आणि 2.5 इंच. आता हे आपण शोल्डरचं मार्किंग करून घेऊयात. आणि हे मुंडा खोलीचं, आणि जिथं मुंडा खोली आपली आलेली आहे त्या खोलीवरच हे छाती लाईनचं मार्किंग करून घेऊयात. आणि हे आपली कटिंगचं मार्किंग करून घेऊया. आणि हे आपलं फिटिंगचं मार्किंग. तर हे मी 2 इंच अर्धा इंच आतमध्ये सोडलेलं आहे. तर ते आपले टक्स आहेत कमरेच्या, त्याच्यासाठी मी अर्धा इंच सोडलेलं आहे. इथून बघा पाव इंच असं क्रॉस मारून घ्यायचं म्हणजे आपण स्लीव जोडताना घोळ येणार नाही. मागचा गळा 8 आहे तर मी 8.5वर मार्किंग करते कारण आपल्या शोल्डरमध्ये अर्धा इंच कमी होतो. पुढचा 6 आहे तर मी 6.5वर मार्किंग करून घेते, तिथंही आपला अर्धा इंच कमी होतो. तर मुंडा खोलीचा आपण मध्य काढून घ्यायचा. 2.5वर आलेला आहे, 2.5 आणि 1 पॉईंटवर अगदी 1 लाईनचा अर्धा आलेला आहे. त्याचे दोन्ही बाजूला पाव इंचाचं मार्किंग करून घेतलं आहे. आणि मुंढ्यातून हे असं मी पाऊण इंचावर मार्किंग केलेलं आहे. 1 पाऊण इंच आणि पाऊणच्या पुढे परत अर्धा इंच. हे मागच्या मुंड्याचं अर्धा इंच पाऊणच्या पुढे येतं. तर आपण पुढच्या मुंड्याचं अगोदर मार्किंग करून घेऊयात. हे पाऊण इंचावरचं. आणि हे दुसरं जे मार्किंग करून घेणार आहोत आपण ते बॅक साईडचं थोडं डार्क करून घेते म्हणजे लक्षात येईल मार्किंग. आणि हे त्याच्या मागे म्हणजे जो पाऊण घेतला त्याच्या पुढे अर्धा वाढवायचा म्हणजे पाऊण आणि अर्धा 1.25 इंच होईल आपला. आता आपण आपला जो आपली जी योगपट्टी येते ती आपल्या पूर्ण ब्लाऊजच्या पूर्ण उंचीचा 5वा भाग येत असते. तर 3 इंचाला थोडंसं कमी असं 5वा भाग आला होता. तर त्याप्रमाणे मी एका साईडला 2.25 एका साईडला 4.25 मार्किंग करून घेतलं. आणि गळारुंदी जेवढी आपली पट्टी पाहिजे शोल्डरला तेवढी ठेवली आणि बाकीचं गळारुंदी ठेवली. आता मी इकडे शोल्डरकडे आपलं 2.25 इंच गळारुंदी येते तर इकडे 2.25वर मार्किंग केले बॅक नेकला. आणि इकडे जसं तुम्हाला पुढचा ब्रॉड पाहिजे असेल तर तुम्ही त्याच मार्किंगवर करू शकता किंवा थोडंसं अर्धा इंच आतमध्ये घेऊन मार्किंग करू शकता. कुणाला ब्रॉड आवडतो, कुणाला छोटासा आवडतो. तर बघा हा मीडियम साईजचाच मी हे मार्किंग करून घेते. आणि आपण बॅक हे खालच्या साईडला कटिंगमध्ये जो आपला कापड उरतो त्याच्यावर करणार आहोत. आणि हे योगपट्टीचं मार्किंग करून घेते. आपण आता ह्या योगपट्टीच्या आपण 3 भाग करणार आहोत मार्जिन सोडून. तर 2 इंच आणि 2 लाईनवर हे मार्किंग येते आपलं. आणि बाकी जे उरतं ते कटोरी होईल आपली. आता इकडे बघा बरोबर आपलं मुंड्याची जी लाईन आलेली आहे त्याच्यावरच हे मार्किंग स्ट्रेट जातं आहे. तर आपलं मागे पुढं होऊ शकतं म्हणजे कटोरीच्या बाजूला पण येऊ शकतं किंवा मुंड्याच्या बाजूलासुद्धा येऊ शकतं. आता हे स्ट्रेट आलेलं आहे.
आता याचेही आपण 3 भाग करायचे. आपण जसे योकचे 3 भाग केले तसे याचेही 3 भाग करायचे. तर बघा 7 इंच आलेलं आहे. तर 6 आणि 2 लाईनवरती म्हणजे 2 आणि 2 लाईनवरती एक मार्किंग येईल आपलं. 3 भाग केलेले आहेत आणि हा वरचा भाग आहे एक, तो आपण हे 5 किंवा 5.5 इंच जसा गळा खोलीनुसार आपण घेऊ शकतो. तर हे 5 इंचावर घेतलं आहे आणि अशी ही क्रॉस जोडून घेतलेली आहे. आणि आपण ह्या कर्वने शेप देऊया, फ्रेंच कर्वने. बघा असा आपला हा कटोरीचा आकार आलेला आहे. बॅक नेकचं मार्किंग करून घेऊया खालच्या साईडला आपण, कारण हे डबल आहे, आपलं डबल फोल्ड कापड आहे. शोल्डर कट करून घेऊन बॅक साईडचा मुंडा कट करून घेतलेला आहे आपण. आणि तसंच जे आपले कटिंगचे मार्किंग केलेलं आहे ते कट करून घेऊयात. आता याच्यातून आपण 2 भाग झाले आता आपले याचे. तर आता आपण गळा रुंदीचे ते मार्किंग करून घेऊया आणि बॅकचा आपण गळ्याचं मार्किंग करूया. तर 2.25 आणि 3.25 बॅकला, म्हणजे शोल्डरला 2.25 आणि गळा खोलीच्या तिथे 3.25 असं मार्किंग करून घेतलं आहे. आणि हे स्केलने आखून घेऊयात आणि फ्रेंच कर्वने आपण आकार देऊया नंतर. तुम्हाला जसा ब्रॉड पाहिजे खालून तसं तुम्ही अंतर वाढवू शकता. हे मी 2.25 घेतलेलं आहे. हा मीडियम साईजचा आहे ह्याचा गळा. गळ्याचंही आपण कटिंग करून घेऊयात. हा ॲक्च्युअलमध्ये पेपर नाही आहे, स्पंज आहे, त्याच्यामध्ये थोडा कात्रीला चिकटतो आहे. पण मार्किंग ते व्यवस्थित दिसत नाही आहे पेपरवर, म्हणून मी स्पंज वापरला प्लेन. हे आपलं बॅक साईडचं कटिंग झालं आहे. आता आपण हे कमरेचं समजून घेऊया. 2 इंच मार्जिन सोडायचं, उरलेल्या भागाचे 2 भाग करून घ्यायचे आणि तिथं टक्सचं मार्किंग करून घ्यायचं. आता हे टक्सचं मार्किंग करून घेतलं आहे. साधारण 4 इंचावर आपण हे उंची मार्क करूया आणि आखून घेऊया टक्सचे. आणि इकडे बघा 1/2 इंच आपण कट करून घेतो, पण आपण हे कधी कट करतो, टक्स मारल्यानंतर. असे बघा हा वाला भाग पण आपण आत्ताच नाही कट करायचा, तो बॅकचे टक्स मारून झाल्यानंतर हा 1/2 इंच कट करून घ्यायचा. म्हणजे बघा आता हे टक्स घेतल्यानंतर हा आपला कसा खाली येतो भाग, बघा हा एवढा कट होतो, मग तो स्ट्रेट येईल. अशा पद्धतीनं बॅकचं कटिंग झालं आहे. आता आपण फ्रंटचं कटिंग करूया. तर फ्रंटचा मुंडाचं कटिंग करून घेऊया आपण. आतला मुंडा हा आपला पुढच्या साईडचा आणि फ्रंटच्या गळ्याचं पण कटिंग करून घेऊया. योक पण वेगळी करून घेऊयात आपण. अगदी दिलेल्या मार्किंगवरून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आपण जे मार्क केले ते. आणि हे कटोरी आणि साईड कटोरी वेगळे करून घेऊया आपण, म्हणजे आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. हे साईड कटोरीला अजिबात कुठेही आपल्याला वाढवायचं नाही आहे. योकला फक्त खाली 1/2 इंच वाढवायचं. आता हे आपण कटोरी वाढवून घ्यायची. तर ही कटोरी आपण बघा सरळमध्ये नाही ठेवत आहे, आपण सरळ कपड्यामध्ये अशी क्रॉसमध्ये ठेवतो आहे. तर आपण जेव्हा ब्लाऊजचं कटिंग करतो तेव्हा ही आपण अशी क्रॉसमध्ये ठेवायची. तर अगोदर आपण हे असं जसं आहे तसं ठेवून साईडने आपण त्याला मार्क करून घेऊयात. थोडासा डार्क करून घेते मी. अशा पद्धतीने आपण हे आखून घ्यायचं. थोडं लाईटच उमटलं आहे ते, पण मी अजून थोडंसं स्केच पेन फिरवते, म्हणजे तो थोडा डार्क होईल, म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित दिसेल. या पद्धतीने आपण हे मार्किंग करून घेतलेलं आहे. तर आता इथून पुढं खूप महत्त्वाचं आहे, अगदी व्यवस्थित बघा. हे गळ्याच्या दोन्ही साईडला आपण 1/2 इंच वर मार्किंग केलं आहे दोन्ही साईडला. आणि जी आपली कटोरीची जी म्हणजे कमरेची साईड येते तिकडे आपण 1/2 इंच वाढवले. आणि जी आपली
पट्टी येते त्या साईडला आपण 1.25 इंच वाढवले आणि खाली 1.5 इंच वाढवले मधल्या भागाला. लक्षात घ्या, कारण कसं होतं, तुम्ही जर हे चुकीचं मार्किंग वाढवले भाग तर आपल्या कटोरीचा आकार बदलून जाईल. तर हे स्ट्रेट लाईन करून घेतले आपण वाढवलेल्या भागाला आणि त्याच्यावरून हे आकार देऊन घेतो आहे. हा कटोरीचा आकार मी हातानेच दिलेला आहे. तुम्ही फ्रेंच कर्वनीही आकार देऊ शकता. आणि हे स्ट्रेट क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपली कटोरी वाढवून झालेली आहे. अगदी हे पॉईंट खूप लक्षात ठेवा. हे बघा, हा आपला हुक लूक साईडचा 1.25 इंच, कमरेचा जो म्हणजे शिलाईच्या बाजूला जो जातो तो 1.25 इंच आहे आणि जो मधला आहे तो 1.25 इंच किंवा 1.5 इंच घेता तुम्ही. कारण कसं होतं, 1.25 इंच घेतला तर व्यवस्थित बसतो, 1.5 घेतला तर थोडासा 1.5पेक्षा कमी घ्या आणि 1.25पेक्षा थोडा जास्त घ्या, म्हणजे तो व्यवस्थित बसेल. आणि आपल्या गळ्याच्या बाजूला तर अर्धा इंच, ते तर सारखेच मापाचे आहेत त्यामुळे ते लक्षात राहतील. आता आपण कटोरीचं कटिंग करून घेऊयात. याच पद्धतीने आपण सगळ्या साईजचं कटोरीचं कटिंग बघणार आहोत. थोडंफार चेंजेस राहतात, कारण काय होतं, कधी कुणाला साईजनुसार कटोरी पण कधी छोटी लागते, त्याच्यानुसार आपण कटोरी लहान मोठी पण करू शकतो अर्धा इंचाने. आता हे आपलं कटिंग झालेलं आहे आपलं फ्रंटचं आणि बॅकचं. आपल्याला स्लीवचं कटिंग करायचं आहे. आता ही कटोरी बघा अशी अजिबात कमी जास्त होणार नाही तुमची, अगदी बरोबर येईल. इकडे आपली शिलाईमध्ये जाईल, त्या साईडला पण शिलाईमध्ये जाईल. आणि हे योक. आता आपण स्लीवचं कटिंग करून घेऊयात. कटोरी वाढवण्याचा जी पद्धत आहे ती एकदम सोपी आहे आणि ती फिटिंगला पण एकदम व्यवस्थित बसते. आता आपण स्लीव्ज कटिंग करूयात. स्लीव्ज आपली 3 इंचाची आहे. तर बऱ्याच वेळा असे प्रॉब्लेम्स येतात की 3 इंचाची आहे तर कॅप हाईट किती घ्यायची. 3 आणि 1 4 इंचावर मार्किंग केलं आणि आपला नेहमीप्रमाणे आपला छातीचा 1/4 प्लस अर्धा इंच म्हणजेच 7.5वर मार्किंग करून घेतलं आपण. आणि आता हे कस्टमरला विचारायचं की तुम्हाला अंडरआर्मच्या तिथे खाली स्लीव्जला 1 इंच हवा आहे का, 1.5 इंच हवा आहे का, अर्धा इंच हवा आहे. तर माझ्या 1 इंच हवं आहे, हे 1 इंच आणि मार्जिनचं 1 इंच, असं मी 2 इंच. आपण आता हा म्हणजे ही स्लीव छोटे असल्यामुळं आपण ह्याला नेहमीप्रमाणे छातीचा 10वा भाग असं कॅप हाईट देणार नाही. आपण स्लीवच्या दंडघेरकडून आपण हे 2 इंचावर मार्किंग केले, कारण ह्यांना 1 इंचाचं खाली पट्टी हवी स्लीव्जला. त्याच्यामुळे 2 इंचावर मार्किंग करून घेतले मी, 1.25 किंवा 2 इंचावर. आणि हे आपलं मार्जिनचं 2 इंच आतमध्ये आलं. तर आपल्याला हे मार्जिनचं 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं नाही आहे. छातीचा 1/4 प्लस अर्धामध्येच आपलं मार्जिन येतं आहे. तर हे 2 इंच मार्जिन आतमध्ये घेऊन उरलेल्या भागाचे आपण सारखे 4 भाग असे क्रॉसमध्ये करून घेतो. याच्यामध्ये 2 पद्धतीच्या स्लीव्ज कट होतात. तर ही पद्धत आता आपण बघतो आहे. पुढे मी दुसरी कमी स्लीव्जची हाईट असणारी ती पण आपण दुसरी बघणार आहोत. तर हे बघा, वरती स्ट्रेट सरळ, मधल्याला अर्धवरती आणि 1.5 इंच बाकीच्या 2 ह्याला, एकाला वरती आणि एकाला मुंड्याकडे खाली. तर स्लीव कटिंगचा याच्यात समज नसेल तर स्लीव्ज कटिंगचा एक वेगळा व्हिडिओ आहे, तोही तुम्ही बघू शकता. बघा, दोन्ही वेळेला आपण हा सरळच ठेवलेला आहे फ्रेंच कर्व आणि आकार दिलेला आहे. फक्त लास्टचा जो अर्ध्यातून पॉईंट जो खाली जातो आहे मुंड्याकडे, त्याला आपण फ्रेंच कर्व फिरवलेला आहे. ही आपली स्लीवचा आपला हा पूर्ण ड्राफ्ट तयार झालेला आहे. आणि कॅप हाईट आपली याच्यात कमी दिसते तुम्हाला, कारण आपली स्लीवची उंचीही कमी आहे. अजून एक पद्धत आहे स्लीवची उंची कमी असताना कोणत्या पद्धतीचे
पॉईंट आपल्याला घ्यावे लागतील, तेही आपण पुढे जाऊन बघूयात. पण ही पद्धत तुमच्या अगदी लगेच लक्षात राहण्यासारखी आहे पटकन. हा पाठीमागचा मुंडाचं कटिंग झालं आणि हे पुढचा जो खोल भाग असतो तो आपला पुढचा असतो आणि जो उंच असतो तो पाठीमागचा असतो. या पद्धतीने आपले स्लीव्जचंही कटिंग झालेलं आहे. याची ही स्लीव्ज तुम्हाला अगदी व्यवस्थित बसेल. असं नाही की याची कॅप हाईट कमी आहे म्हणजे ही स्लीव्ज बसेल का नाही, पण ही पण स्लीव्ज तुम्हाला अगदी व्यवस्थितच बसेल. अजून दुसरी पद्धत आहे, आपण तीही पुढे जाऊन कमी स्लीव्जची उंची असताना आपण कसं कटिंग करायचं ते बघूयात. अशा पद्धतीने आपलं सगळं जे कटोरीचं बॅग आणि स्लीव्जचं कटिंग झालेलं आहे. पुढचे सर्व साईजचे कटिंग आणि स्टिचिंग पाहण्यासाठी समृद्धी बुटीकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात.